कोणाला पहा अय्या भालचंद्र कदम. भालचंद्र कदम आले. भालचंद्र. मी ह्याला कधीच भाऊ म्हणत नाही. विचारा का? का? ज्याच्यावर जीव जडलाय त्याला भाऊ म्हणू नये. भालचंद्र कदम. मी यांच्याकडे काम करत होते आधी. काय? हो काम करत होते यांच्याकडे, पण मला काम सोडावं लागलं. रात्रभर झोपूच द्यायचे नाहीत. एवढे घोरतात की रात्रभर झोपच लागायची नाही. यांच्या घोरण्यामुळे यांची मुलं उठायची. आई डायनोसर आला, आई डायनोसर आला. एवढे घोरतात माहिती. आणि ना ह्यांच्याकडे काम केलं ना की कुशल बद्रिकेकडे काम करावंच लागतं. दोघं एकत्र गाडीने जातात येतात, एक गाडी शेअर करतात. मग यांना कधी कधी कुशलला 500 रुपये द्यायचे असतात. मग मला सांगतात 500 रुपयाच्या ऐवजी त्यांच्याकडे 2 भांडी घासून ये. असं काम करून घेतात. म्हणजे स्वतःच यांच्याकडनं काम करून घेतात. कुशू खुशू कुशू हाय हाय कुशू हाय. कुशू कुशू का माझ कुशू 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 होता है. कुशू कुशू होता है. हा कुशू आहे ना कुशू. तुम्हाला वाटतं खूप एनर्जी आहे, खूप डेअरिंग आहे. घाबरट आहे एक नंबरचा. तुम्हाला माहिती आहे का रोज रात्री घरामध्ये भूताचे पिक्चर बघत असतो. रोज भूताचे पिक्चर बघतो आणि झी मराठीवाल्यांना सांगतो रात्रीच्या खेळ चालीमध्ये हे करा आणि ते करा. म्हणजे माझ्याकडे टॅलेंट आहे. मी सांगतो ते करा म्हणतो सतत. काही टॅलेंट वगैरे नाही. भूताचा पिक्चर संपला की टॉयलेटमध्ये जायला घाबरत असतो. कसलं टॅलेंट आलंय. सतत सेटवर येऊन ना हा सतत सेटवर येऊन मुलाचे उघडे फोटो दाखवतो सतत. हा माझा सलमान पहा, हा माझा सलमान पहा. सतत फोटो दाखवत असतो. अरे मुलगा उघडा राहणार नाही तर काय, तू आधी कपडे घेऊन दे ना त्याला. तू कपडे घेऊन देत नाही म्हणून मुलगा उघडा आहे माहितीये. हाय श्रेया. हाय. ही श्रेया आहे ना, श्रेया मला खरंच हिचं कौतुक वाटतं. का हो? हिच्याकडचं काम मी सोडलं पण मला ना ही खरंच खूप आवडते. हिला स्वच्छतेची इतकी आवड आहे ना. स्वच्छता स्वच्छ मी ना स्वच्छता म्हणत नाही, लिपस्टिक जातं ना. स्वच्छतेची हिला खूप आवड आहे. इतकी आवड आहे ना किचन खराब होईल म्हणून किचन मध्ये पण जात नाही. इतकी स्वच्छतेची आवड आहे. नाही पण श्रेया एकदा गेली होतीस ना तू किचन मध्ये. मला आठवते एकदा ही गेली होती किचन मध्ये. विचारा का? लिपस्टिक घरंगळत गेलो होता आतमध्ये. ते आणायला गेली होतीस ना. एकदा गेली होती. आणि हा भारत माझा भारू, माझा रतू, माझा गणू, माझा नाशू. पुरे भारत आहे ना. भारत मला ना भारतचं खरंच खूप कौतुक वाटतं. कारण काय करतो माहितीये ना त्याला तब्येतीची खूप काळजी घ्यायची सवय आहे. सतत सेटवरती बरं का सतत थर्मास मध्ये गरम पाणी पित असतो. हो की नाही भारत? हो की नाही? सतत पित असतो की नाही गरम पाणी. मग रात्री का बर्फ टाकून पितोस रे? रात्रीचं काय? रात्री जरा थोडंसं टेम्परेचर जरा कमी होतं ना त्याच्यामुळे आपण म्हणून हा मला वाटलंच होतं. पण ना भारतचं कसं आहे माहितीये ना. भारत आहे ना, भारत त्याची आणि या सागराची एवढी जोडी आहे ना. या दोघांना एकमेकांशिवाय करमतच नाही. हो काय सांगता? बिलकुल करमत नाही. आता हा सागऱ्या आहे ना, सागऱ्या ह्याच्याकडे पण मी काम करत होते. पण व्हायचं काय एकाच पगारात 2-2 कामं. हा म्हणजे काय व्हायचं सागरकडे काम करायला गेलं ना की भारतचं पण काम करायला लागायचं. बरं ह्याच्याकडे काम करायला गेलं की ह्याच्या बायकोच्या साड्या धुवा इस्त्री करा, मग ह्याच्या साड्या धुवा इस्त्री करा. बाईचा गेटअप करायची केवढी आवड आहे. हो साडी नेसून घरामध्ये गाणं म्हणत फिरत असतो सारखं. हो की नाही? असतोच की नाही खरं सांग. हो आणि ह्याच्याकडे पण हाच प्रॉब्लेम आहे. ह्याला विचारलं ना कोणी शूटिंगला येतोस का म्हणतो आधी भारतला विचारा. भारतला विचारलं की म्हणतात ह्याला विचारा. असं दोघांचं आहे गॅटमॅट. खूप गॅटमॅट. ह्यांच्या बायकांना पण आता ह्यांचा संशय यायला लागलाय. डॉक्टर हसू नका. तुमचं सांगू का? तुमच्याकडचं काम का सोडलं सांगू का? नका बाबा सांगणारच. सांगा. डॉक्टरांचं कसं आहे माहितीये ना. कसं?
ह्यांच्याकडे कधी कोणी पेशंट आला ना तपासून घ्यायला की हे पहिले मित्राला फोन करतात. ह्याला मलेरिया झालाय, कुठची गोळी द्यायची? मित्र म्हणतो तू सांग ना. अरे नाही, त्यावेळी ना मी तिथे लेक्चरला नव्हतो ना, त्यामुळे मला माहीत नाही. मला अमुक झालंय, काय करायचं? मित्राला फोन करून विचारतात. पण डॉक्टर खेळायची जाम हौस आहे हा. मला पण विचारत होते एकदा डॉक्टर खेळण्याचा. म्हणजे नाही. आणि ह्यांचं आणखीन एक आहे. काय? ह्यांना ना म्हणजे वेळेच्या बाबतीत इतके पर्टिक्युलर आहेत ना, तब्येतीची काळजी स्वतः घेत असतात. हा, गुड. 7 वाजता शार्प झोपतात. काय सांगताय? सकाळचे 7 असतात ना तेव्हा शार्प झोपतात. आणि 2 वाजता उठतात, हो की नाही? दुपारचे 2 वाजता उठतात. असं यांचं काम चालत असतं. म्हणून यांच्याकडचं काम सोडलं मी. पण ह्या सगळ्यांचं खरंच कौतुक आहे. हा, कुछ कुछ होता है. यानंतर मी मंचावर आमंत्रित करतो संजय मोने यांना. संजय मोने. प्रिय भारत, विदर्भ म्हटलं की पूर्वी 2च गोष्टी आठवायच्या. एक वराडी भाषा आणि दुसरी वराडी ठेचा. यात आता आणखी एका नावाची भर पडली. ते नाव म्हणजे भारत गणेशपुरे. वराडी भाषेचा गोडवा आणि ठेच्याचा झणझणीतपणा असं दोन्हीचं योग्य मिश्रण असलेलं तुमचं व्यक्तिमत्व. पण या ठेच्याने कधीच कुणाच्या मनाला ठेच लागली नाही, उलट दिला तो निखळ आनंद. आपल्याकडे सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीने कायम प्रमाण भाषेलाच महत्त्व दिलं जातं. बोलीभाषा म्हटली की लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो. परंतु भारतदाता, तुम्ही अशी मानसिकता असणाऱ्यांसाठी चोख उत्तर ठरलात. आपल्या भाषेचा कोरडा अभिमान न बाळगता त्यातील ओलावा तुम्ही सबंध महाराष्ट्रभर पसरवलात आणि अवघा महाराष्ट्र वराडीमय केलात. आधी फू बाय फू आणि आता चला हवा येऊ द्या या दोन्ही मंचावरून तुम्ही मारलेले विनोदाचे चौकार षटकार प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहतील. भारतदाता, तुमचा जन्मदिनांक 15 ऑगस्ट म्हणजे आपला स्वातंत्र्य दिन. या दिनाला आणि आपल्या नावाला सार्थ ठरवत तुम्ही लाखो भारतवासियांना टेन्शनपासून मुक्त करून खळखळून हसण्याचं स्वातंत्र्य दिलं. विनोदाचं अचूक टायमिंग आणि सोबतीला हजरजबाबीपणा या दोन्हीमध्ये तुम्ही माहेर आहात. तुमच्या तोंडून येणारा प्रत्येक संवाद हा प्रेक्षकांना निखळ आनंदच देऊन जातो. चला हवा येऊ द्या च्या या 200 भागांच्या प्रवासात तुम्ही असे आनंदाचे हजारो क्षण दिलेत. याबद्दल हा मंच आणि अवघा महाराष्ट्र तुमचा कायमच ऋणी राहील. तुमचा चाहता. वा.